नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी या ठिकाणी गुड न्यूज आलेली आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी दमदार अपडेट या ठिकाणी आलेले आहे. सर्वात महत्त्वाचा मोठा या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे. लाडक्या बहिणींनो, आजचा हा सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय आहे. सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हा व्हिडिओ सर्व बहिणींसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. म्हणून बहिणींनो, या व्हिडिओला तुम्हाला आवर्जून शेवटपर्यंत बघायचे, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. पण त्या अगोदर तुम्ही जर का व्हिडिओवर नवीन असल्यास सर्व बहिणींनी ताबडतोब या व्हिडिओ लाईक करून द्यायचे, कारण तुम्हाला तर मिळणार नाही. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर का आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे, त्यावर क्लिक करायचे आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईल फ्रीमध्ये मिळणार आहे. आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की या व्हिडिओला तुमच्या शेजारी पाजारी ज्या बहिणी असतील त्यांना नक्की शेअर करून द्या, जेणेकरून त्यांनासुद्धा ही अपडेट कळू शकेल. आणि ज्या ज्या बहिणींना जुलैचा हप्ता आलेला असेल त्यांनी कमेंट करून सांगा की हो सर, मला जुलै महिन्याचे पैसे आले. त्याच बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता या ठिकाणी मिळणार आहे. तर कमेंट करून सांगा की जुलैचा हप्ता आला आहे की नाही. जर का जुलैचे पैसे आले नसतील तर ऑगस्टचे सुद्धा पैसे मिळणार नाही आहे. आणि जर का जुलैचे पैसे आले असतील तर तुम्हाला ऑगस्टचा सुद्धा हप्ता मिळणार आहे. आता तुम्हाला मी पुराव्यावरती घेऊन जातो, संपूर्ण माहिती समजून सांगतो, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. तुम्ही बघितलं असेल, मागील काही दिवसांपासून अर्जांची पडताळणी सुरू होती. या अर्जांच्या पडताळणीमध्ये भरपूर महिला अपात्र झाल्या आहेत. त्यामध्ये तुमचंही नाव असू शकतं, कारण की अर्जांची छाननी सुरू आहे. त्यामध्ये भरपूर ज्या पात्र महिला आहेत त्यांनासुद्धा की अपात्र केलं गेलं होतं. मग आता ऑगस्ट महिन्याचे पैसे तुम्हाला मिळतील की नाही मिळतील हा प्रश्न तुम्हालासुद्धा पडला असेल, का तुम्हीसुद्धा अपात्र होणार हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर संपूर्ण माहिती मी समजून सांगतो पुराव्यासहित, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. आता आपण पुढे जाऊया संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आलो प्रवृत्ती संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा उठवणाऱ्यांच्या विरोधामध्ये सरकारने राबवलेल्या शोध मोहिमेमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक बोगस लाभार्थी आढळून आल्याची माहिती आता समोर आली आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे. आता तुम्ही जर बघितलं तर उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्यांचे पालकमंत्री अजित पवार यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक 2,04,000 बोगस लाभार्थी मिळून आले आहेत. तुम्ही बघू शकता सर्वाधिक लाभार्थी या ठिकाणी सापडलेले आहेत, बोगस लाभार्थी. ठीक आहे, पुढे बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे. तर या विषयावर आज पुण्यामध्ये अजित पवार यांना याबाबत विचारले असता त्यांना थेट भूमिका न जाहीर करता मग योजना बंद करू का अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. आता बघा, योजनेत तब्बल 26,34,000 बोगस लाभार्थी आढळले आहेत. किती? तर 26,34,000 बोगस लाभार्थी आहेत. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये मोठा गैरव्यवहार या ठिकाणी उघडकीस आलेला आहे. सरकारने राबवलेल्या शोध मोहिमेमध्ये तब्बल 26,34,000 बोगस लाभार्थी आढळलेले आहेत. आणि हे सर्व लाभार्थी प्रत्यक्षामध्ये पात्र नसतानाही दरमहा 1,500 रुपयांचा निधी घेत होते. आत्तापर्यंत तुम्ही बघितले तर तुम्हाला आतापर्यंत या ठिकाणी जवळजवळ जर तुम्ही बघितले तर जुलैपर्यंत तुम्हाला हप्ते या ठिकाणी मिळाले. आणि जवळजवळ एवढे हप्ते ह्या बहिणींनी या ठिकाणी घेतलेले, ह्या बोगस लाभार्थ्यांनी घेतलेले आहेत. आता यामध्ये काही पुरुष मंडळीसुद्धा आहे की ज्यांनी अर्ज केलेला होता, काही निकषामध्ये बसत नाही तरीसुद्धा त्यांनी लाभ घेतलेला होता. म्हणजे जवळजवळ तुम्ही जर बघितलं तर 26,34,000 बोगस लाभार्थ्यांनी या योजनेचा फायदा घेतलेला आहे. पुढे बघा, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सरकारची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले असून यावर तोडगा म्हणून राज्यभरातील सर्व पात्र लाभार्थ्यांची पुन्हा एकदा EKYCद्वारे पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तुमची पुन्हा एकदा EKYC होऊन तुमची पडताळणी केली जाणार आहे. यामध्ये आणखी बोगस लाभार्थी आढळून येतील. या योजनेमध्ये एकूण 2,63,00,000 महिलांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2,41,00,000 महिला पात्र ठरल्या. विधानसभा निवडणुकीनंतर शिल्लक राहिलेल्या 11,00,000 अर्जांची तपासणी केल्यानंतर 7,76,000 अर्ज या ठिकाणी अपात्र ठरले. म्हणजेच तुम्ही जर बघितलं बहिणींनो, तर 11,00,000 अर्जांपैकी 7,76,000 अर्ज अपात्र ठरले, कारण ते निकषामध्ये बसत नव्हते म्हणून, बोगस होते म्हणून. जून महिन्यामध्ये सरकारने ह्या योजनेचा सखोल आढावा घेण्याचे ठरवले. महिला व बालकल्याण विभागाने सर्व विभागांकडून माहिती मागवल्यानंतर फसवणुकीचा मोठा प्रकार समोर आलेला आहे. म्हणजेच काय, मोठी सरकारची फसवणूक झाली असं सुद्धा देखील निष्पन्न झालेलं आहे.
आणि आता कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक फसवणुकीची आकडेवारी समोर आली आहे तीही माहिती बघून घ्या. पण त्या अगोदर तुम्हाला प्रश्न पडला असेल की ऑगस्ट हप्ता कधी मिळणार, ऑगस्टचे पैसे कधी मिळतील, तर त्याची तुम्हाला माहिती मी अगोदर देऊन देतो, जेणेकरून तुम्हाला सुद्धा देखील दिलासा मिळेल. कारण भरपूर महिला म्हणताय की सर ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार आहे, सर ऑगस्टचे पैसे कधी मिळतील, तर त्या हप्त्यावर तुम्हाला मी सर्व माहिती पुराव्यासहित दाखवतो, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती येऊन जाईल. तर बघा बहिणींनो, तुम्ही ठिकाणी बघू शकता ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार त्याची माहिती जाणून घ्या. तर बघा ऑगस्ट महिन्यामध्ये अनेक सण आहेत, म्हणजेच काय ऑगस्ट महिन्यामध्ये भरपूर सण आहेत. यामध्ये 27 ऑगस्ट रोजी गणरायांचे आगमन होणार आहे. अगदी 2 दिवसांनी आगमन या ठिकाणी होणार आहे. तर महिलांच्या लाडक्या गौरी या 31 ऑगस्ट रोजी येणार आहेत. तर 25 ऑगस्टला हरतालिका व्रत आहे. त्यामुळे या महिन्यात जर तुम्ही बघितलं तर 3 सण येत आहेत. महिलांना या सणासाठी पैशांची गरज भासणार आहे. त्यामुळे लाडका भाऊ म्हणजेच महिलांना मदत करणारे सरकार यावेळी या सणासुदीत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे टाकणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. म्हणजेच जर तुम्ही बघितलं तर ह्या ठिकाणी जवळजवळ 3 या ठिकाणी महत्त्वाचे सण बहिणीशी निगडीत आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर सरकार काय करतं, या ठिकाणी ज्यावेळेस सण असेल त्या सणाच्या अगोदर तुम्हाला पैसे पाठवत असतात. आतापर्यंत तुम्ही मागचा जर इतिहास बघितला तर तुम्हाला पैसे सणाच्या अगोदरच पाठवलेले होते. आता तुम्हाला या ठिकाणी पैसे कधी मिळतील, तर 31 ऑगस्टच्या तुम्हाला हे पैसे मिळतील अशी माहिती समोर आलेली आहे. आणि संपूर्ण प्रोसेससुद्धा या ठिकाणी झालेली आहे. कधी तुमच्या अकाउंटवर हे पैसे मिळतील अशी या ठिकाणी माहिती आलेली आहे. म्हणजेच अगदी उद्यापासूनही तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होऊ शकतात. कारण की 31 ऑगस्टपर्यंत तुमच्या अकाउंटवरून कधीही पैसे पाठवू शकतात अशी माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि ही माहिती अगदी खरी आहे. पुढे बघा, ऑगस्टचा हप्ता कधी मिळेल, तर महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी स्वतः ट्विट करत लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्यापूर्वी माहिती देतात. त्यानंतर हप्ता दिला जातो. जुलै महिन्याचा हप्ता हा रक्षाबंधनाच्या दिवशी दिला गेलेला होता. म्हणजेच काय, रक्षाबंधनाचा सण मोठा असतो, त्यामुळे बहिणींना त्याच्या अगोदरच पैसे पाठवले होते. त्याच्या अगोदर जर तुम्ही इतिहास बघितला तर आषाढीच्या निमित्ताने तुम्हाला ठिकाणी पैसे मिळत होते. म्हणजे सणाचं निमित्त सणाचं ठिकाणी औचित्य साधून सरकार तुम्हाला ठिकाणी पैसे पाठवत असतात. तर या महिन्यामध्ये जवळजवळ मोठे सण आहेत, जसे गणपती बाप्पा येत आहेत, त्यांचासुद्धा ठिकाणी महत्त्वाचा मोठा सण आहे. त्यामुळे ह्या दिवशी तुम्हाला पैसे मिळू शकतात अशी माहिती आली आहे. म्हणजे सरासरी 31 ऑगस्टपर्यंत तुम्हाला कधीही पैसे पाठवू शकतात अशी माहिती या ठिकाणी मिळाली आहे. ठीक आहे, तर तुम्हाला कळालं असेल की तुमचा हप्ता कधी मिळणार आहे. आता तुम्हाला मी लाडकी बहीण योजनेमध्ये जी फसवणूक झाली आहे त्याची माहिती देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती क्लिअरली समजून जाईल. तर बघा बहिणींनो, कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक फसवणूक या ठिकाणी झालेली त्याची आकडेवारी समोर आली आहे. तर ती आकडेवारीवरून तुम्हाला कळून जाईल की कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त बोगस लाभार्थी आढळलेले आहेत. तर बघा, राज्यामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर ही फसवणूक झाल्याचं दिसून आलेलं आहे. यामध्ये सर्वाधिक जास्त पुणे जिल्ह्यामध्ये फसवणूक झालेली आहे. बघा, पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 2,04,000 बोगस लाभार्थी आढळलेले आहेत. त्यानंतर दुसरा नंबर लागतो ठाणे शहराचा. तर ठाण्यामध्ये 1,25,300 महिला किंवा 300 लाभार्थी हे बोगस होते. ठीक आहे, 1,25,300. नंतर 3 नंबर लागतो अहिल्यानगरमध्ये, त्यामध्ये 1,25,756 तुम्ही या ठिकाणी बघू शकता. नंतर नाशिकमध्ये 1,86,800, छत्रपती संभाजीनगरमध्ये 1,04,700, कोल्हापूरमध्ये 1,14,000, नंतर मुंबई उपनगरात 1,13,000, नागपूरमध्ये 95,500, बीडमध्ये 71,000, लातूरमध्ये 69,000, सोलापूरमध्ये 1,04,000, साताऱ्यामध्ये 86,000, सांगलीमध्ये 90,000 आणि त्यानंतर पालघरमध्ये 72,000, नांदेडमध्ये 92,000, जालनामध्ये 73,000 आणि धुळ्यामध्ये 75,000. तर अमरावतीमध्ये 61,000 बोगस लाभार्थी उघडकीस आलेले आहे. तर हा आकडा बोगस लाभार्थ्यांचा आहे. म्हणजेच किती महिलांनी किंवा किती बोगस लाभार्थ्यांनी या योजनेचा फायदा घेतलेला आहे, किती पैसे या ठिकाणी मिळवले याची माहिती या ठिकाणी तुम्हाला कळते. तर एवढे बोगस लाभार्थी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहेत, त्याची माहिती तुम्हाला मी दाखवलेली आहे. आता बघा, फसवणुकीच्या पद्धतीही धक्कादायक आहेत. काही प्रकरणामध्ये सरकारच्या इतर योजनांचा लाभ घेणाऱ्यांनीही लाडकी बहीण योजनेत नोंदणी केली. तर अनेक ठिकाणी एकाच कुटुंबातील 2पेक्षा अधिक व्यक्तींनी अर्ज केले. म्हणजेच एकाच कुटुंबामध्ये 4 व्यक्तींनी अर्ज केले, एकाच कुटुंबामध्ये 3 व्यक्तींनी अर्ज केले, एकाच कुटुंबामध्ये 5 व्यक्तींनी अर्ज केले. पण फक्त 2च महिलांना लाभ मिळत असतो हे माहिती असूनसुद्धा 5 महिलांनी फायदा घेतलेला आहे. पुढे बघा, आणखी आश्चर्य म्हणजे काही ठिकाणी पुरुषांनी महिलांच्या नावाने अर्ज दाखल करून लाभ घेतल्याचे समोर आले. म्हणजे बघा, ही योजना महिलांसाठी,
पण या ठिकाणी आश्चर्याची बाब अशी आहे की पुरुषांनी फॉर्म भरलेले, पुरुषांनी महिलांच्या नावाने अर्ज दाखल केले आणि ते पैसे मिळवलेले आहेत. माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या अहवालानुसार ही गंभीर बाब सरकारच्या लक्षामध्ये आली आणि त्यानंतर लगेचच कारवाई करण्याचे ठरवले. त्यामुळे जूनपासून 26,34,000 अपात्र लाडक्या बहिणीचा सन्मान निधी रोखण्यात आलेला आहे. सरकारकडून सर्व पात्र महिलांची पुन्हा eKYCद्वारे तपासणी केली जाणार आहे आणि खऱ्या लाभार्थ्यांनाच पुढे निधी दिला जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. तर यावरून तुम्हाला कळलं असेल की अर्जांची छाननी सुरू आहे. अजूनही जे बोगस लाभार्थी असतील त्यांचा लाभ बंद होणार आहे. तर अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. सर्व माहिती सांगितलेली आहे. ऑगस्ट हप्त्याबाबतही तुम्हाला मी संपूर्ण माहिती समजून सांगितलेली आहे. डेटही सांगितलेली आहे. 31 ऑगस्टपर्यंत तुम्हाला पैसे मिळतील अशी या ठिकाणी माहिती आलेली आहे. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.